आज आपण पाहणार आहोत बटाट्याची भजी थोड्या वेगळ्या पद्धतीने। इथे मी बटाटे स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे, बेसन घेतले, हळद घेतली, मीठ घेतले, ओवा घेतले, त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे, जास्त पातळ करायचं नाही, भजीला जसं करतो तसंच बॅटर बनवायचं आहे। बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत, कापा पण करून घेतलेत। माझ्याकडे ही शंकेश्वरी मिरचीची चटणी होती ज्याचा मी व्हिडिओ अपलोड केला होता। शंकेश्वरी मिरची, लसूण, मीठ ही अशी चटणी करून घेतली होती मी। ती बटाट्याला लावायची आहे, त्याच्यावर दुसरा बटाटा लावून चिटकवून घ्यायचा आहे, बॅटरमध्ये डिप करून घ्यायचं आहे, बुडून घ्यायचं आहे आणि भजी करायची आहे। बघा अशा प्रकारे दुसराही बटाटा तसाच घेतला आहे, चटणी लावून घेतलेली आहे त्याच्यावर ही बघा अशा प्रकारे चटणी लावून घेतली आहे, बटाटा घेतला आहे, चिटकवून घेतलं आहे, बटाटा लागला आहे त्याला आणि मग बॅटरमध्ये डिप करून डुबून घेतलेलं आहे। भजी करायची आहे। तुमच्याकडे हिरवी चटणी, तिखट चटणी, शंकेश्वरी मिरचीची चटणी, कोणतीही चटणी असेल तर बटाट्याला अशी लावा मध्यभागी, दुसरा बटाटा चिटकवून घ्या त्याच्यावर आणि भजी करा। भजी खूप खायला छान लागते, थोडं वेगळ्या पद्धतीने। आपण नेहमी साधी भजी करत असो बटाट्याची, ही मी चटणीतली भजी केलेली आहे, खूप टेस्ट लागते खायला। हे बघा अशा प्रकारे गोड चटणी घेऊ नका, तिखट कोणतीही चटणी असेल ती घ्या, बटाट्याला लावा। आता कापून दाखवते, हे बघा अशा प्रकारे कापून घेतलेली आहे। बघा चटणी दिसत आहे, खायला खूप सुंदर लागली ही भजी आम्हाला, आम्ही खूप आवडीने ही भजी खाल्ली आहे। तुम्ही करा, तुम्हाला आवडेल चटणीतली बटाट्याची भजी।